Good morning, everyone. First, reproduction in lower plants and higher plants. आज अपन ये देखने वाले हैं इसके मेन डेफिनेशन बोर्ड एग्जाम में कितने मार्क्स को आती है। रिप्रोडक्शन मतलब क्या? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गेनिज्म फ्रॉम ऑलरेडी प्री एक्झिस्ट ऑर्गेनिज्म. पहिल्यापासून ऑर्गॅनिझम म्हणजे पहिल्यापासून कुत्र आहे समजा, मग ते काय करणार, पहिल्यापासून कुत्र्यापासून दुसरं कुत्र होणार, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. सोप्या भाषेत रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत. त्याच्यात एक आहे असेक्सुअल आणि एक आहे सेक्सुअल. आणि असेक्सुअलमध्ये 2 पार्ट आहेत, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलरमध्ये फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपरेशन, स्पोर्स फॉर्मेशन आणि युनिसेल्युलरमध्ये मल्टीफिजन अँड बडिंग. गॅमेट सेल. गॅमेट्स त्याला काय म्हणतात? रिप्रोडक्टिव्ह सेल बी म्हणतात. अँड मेड ऑफ जेम सेल्स, जेम सेलपासून बनलेलं. आणि ते गॅमेट सेल काय करू शकतो, त्याला विच कॅन प्रोड्यूस न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते प्रोड्यूस करू शकतो गॅमेट सेल. फ्रॅगमेंटेशन हे कोणत्या ह्याच्यात येतं? मल्टी सेल्युलरमध्ये येतो. म्हणजे कसं लिहायचं? इट्स ऑक्युर इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, हो का. आणि नंतर त्याचं हे लिहायचं, डिवाइड इंटू 2 डिफरंट फॉर्म ऑफ इंडिव्हिज्युअल. कळलं का तुम्हाला इथवर? बडिंग म्हणजे बडवायचं नसतो. बडिंग म्हणजे काय असतंय, ते कोणत्या ह्याच्यात येतं आहे? युनिसेल्युलरमध्ये येतं आहे. आपण बघितलेलं आहे युनिसेल्युलर. मग कसं लिहायचं? ऑक्युर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग काय बडिंग कसं फॉर्म होतं आहे? फॉर्म आउटग्रो मीन बर्ड्स, म्हणजे मटकीची कोंब कसे असते त्याला म्हणतात बडिंग. स्पोर्स फॉर्मेशनची डेफिनेशन घ्या. आता काय स्पोर्स फॉर्मेशन? रिप्रोडक्टिव्ह सेल विच कॅन प्रोड्यूस न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ते प्रोड्यूस करू शकतो दुसऱ्याला. कळालं का इथवर? नंतर येऊया आपण, आता बघू व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. प्रोड्यूस अ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट. त्यांच्या व्हेजिटेटिव्ह पार्टमधून ते बनवतात नवीन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हेजिटेटिव्ह पार्टपासून बनतात. आणि लास्टला म्हणतो, तुम्हाला सबस्क्राईब करू वाटत असेल तर करा, नसता नको करू. आवडेल असेल तर लाईक नक्की करा. आणि थँक्यू बघितल्यासाठी. धन्यवाद. आपली 12वी